नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आमच्या अगोदरच्या व्हिडिओला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी विनंती केली होती की श्री हनुमान चालीसा आपल्याला सोप्या मराठी अर्थासह समजून घ्यायची आहे। हनुमान चालीसा ही केवळ स्तोत्र नसून ती आपल्याला संकटकाळी धैर्य देणारी एक शक्ती आहे। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण हनुमान चालीसा आणि त्याचा प्रत्येक ओळीचा अर्थ पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया एका सकारात्मक ऊर्जेने। श्री हनुमान चालीसा अर्थासह। दोहा। श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी। बरनऊ रघुबर बिमल जसू जो दायकु फलचारी। श्री गुरूंच्या चरणकमलांच्या धुळीने आपल्या मनाचा आरसा स्वच्छ करून मी प्रभू श्रीरामाच्या निर्मळ यशाचे वर्णन करतो, जे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष देणारे आहे। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवनकुमार। बल बुद्धी विद्या देहु मोहिम हरहु कलेस बिकार। स्वतःला बुद्धिहीन मानून मी पवनपुत्र हनुमानाचे स्मरण करतो। हे प्रभू, मला बळ, बुद्धी आणि विद्या द्या आणि माझे सर्व त्रास व दोष दूर करा। चौपाई। जय हनुमान ज्ञान गुण सागर। जय कपीस तिहु लोक उजागर। ज्ञानाचा आणि गुणांचा सागर असलेल्या हनुमानाचा जय असो। तिन्ही लोकात प्रसिद्ध असलेल्या वानर राजाचा जय असो। रामदूत अतुलित बलधामा। अंजनी पुत्र पवनसुत नामा। तुम्ही श्रीरामाचे दूत आणि अतुलनीय शक्तीचे धाम आहात। अंजनी पुत्र आणि पवनपुत्र या नावाने तुम्ही ओळखले जाता। महावीर विक्रम बजरंगी। कुमती निवार सुमती के संगी। तुम्ही महान वीर आणि वज्रासारखे शरीर असलेले पराक्रमी आहात। तुम्ही कुबुद्धी दूर करणारे आणि सुबुद्धीचे सोबती आहात। कंचन बरन बिराज सुबेसा। कानन कुंडल कुंचित केसा। तुमचा वर्ण सोन्यासारखा तेजस्वी असून तुम्ही सुंदर वेश धारण केला आहे। तुमच्या कानात कुंडले आणि केस कुरळे आहेत। हात वज्र औ ध्वजा बिराजे। कांधे मूज जनेऊ साजे। तुमच्या हातात वज्र आणि ध्वजा शोभून दिसते, तर खांद्यावर मुंजगवताचे जानवे शोभते। शंकर सुवन केसरी नंदन। तेज प्रताप महाजगबंदन। तुम्ही भगवान शंकराचे अवतार आणि केसरीचे पुत्र आहात। तुमच्या तेजाला आणि प्रतापाला संपूर्ण जग वंदन करते। विद्यावान गुणी अति चातुर। राम काज करिबे को आतुर। तुम्ही अत्यंत विद्वान, गुणवान आणि चतुर आहात। तुम्ही श्रीरामाची कामे पूर्ण करण्यासाठी नेहमी उत्सुक असता। प्रभु चरित्र सुनिबे को रसिया। राम लखन सीता मन बसिया। तुम्ही प्रभु रामाचे चरित्र ऐकण्यात तल्लीन होता। श्रीराम, लक्ष्मण आणि सीता तुमच्या हृदयात वास करतात। सूक्ष्म रूप धरी सिंहहीन दिखावा। बिकट रूप धरी लंक जरावा। तुम्ही सूक्ष्म रूप घेऊन सीतेसमोर प्रगट झालात आणि विशाल रूप धारण करून तुम्ही लंका दहन केली। भीम रूप धरी असुर सहारे। रामचंद्र के काज संवारे। तुम्ही विशाल रूप धारण करून असुरांचा नाश केला आणि प्रभू श्रीरामाची सर्व कामे पूर्ण केली। लाय सजीवन लखन जियाये। श्री रघुबीर हर्षी उर लाये। तुम्ही संजीवनी बुटी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले, ज्यामुळे प्रसन्न होऊन श्रीरामांनी तुम्हाला प्रेमाने मिठी मारली। रघुपती कीन्ही बहुत बड़ाई। तुम मम प्रिय भरतही संभाई। प्रभू रामांनी तुमची खूप स्तुती केली आणि म्हटले की तुम्ही मला भरतासारखेच प्रिय भाऊ आहात। सहज बदन तुम्हरो जस गावे। असं कही श्रीपती कंठ लगावे। हजारो मुखांनी शेषनाग तुमचे यश गात आहे, असे म्हणून श्रीरामांनी तुम्हाला गळ्याशी लावले। सनकादिक ब्रह्मादी मुनीसा। नारद सारद सहित अहिसा। सनक, ब्रह्मा यांसारखे देव, मुनी, नारद, सरस्वती आणि शेषनाग सर्व तुमचे गुणगान करतात। जम कुबेर दिक्पाल जहाते। कभी कोबित कही सके कहाते। यमराज, कुबेर आणि सर्व दिशांचे रक्षक तुमचे यश वर्णन करू शकत नाहीत, मग कवी आणि विद्वानांची काय कथा। तुम उपकार सुग्रीवहिं किन्हा। राम मिलाय राजपद दिन्हा। तुम्ही सुग्रीवावर उपकार केले, त्याची रामाशी भेट घडवून दिली आणि त्याला राजपद मिळवून दिले। तुम्हरो मंत्र विभीषण माना। लंकेश्वर भय सब जग जाना। तुमचा सल्ला विभीषणाने मानला आणि तो लंकेचा राजा झाला, हे सर्व जगाला माहीत आहे। जुग सहस्र जोजन पर भानू। लिल्यो ताही मधुर फल जाणू। हजारो योजने दूर असलेल्या सूर्याला तुम्ही एक गोड फळ समजून गिळून टाकले होते। प्रभु मुद्रिका मेले मुख माही। जलधी लांघी गय अचरज नाही। प्रभु रामाची अंगठी तोंडात धरून तुम्ही समुद्र ओलांडून गेलात, यात नवल ते काय। दुर्गम काज जगत के जेते। सुगम अनुग्रह तुम्हरे तेते। जगातील कितीही कठीण कामे असली तरी तुमच्या कृपेने ती सहज शक्य होतात। रामदुआरे तुम रखवारे। होत न आज्ञा बिनु पैसारे। तुम्ही श्रीरामाच्या दरबाराचे रक्षक आहात। तुमच्या परवानगीशिवाय तिथे कोणालाही प्रवेश मिळत नाही। सब सुख लहे तुम्हारी सरना। तुम रक्षक काहू को डरना। तुमच्या चरणी येणाऱ्याला सर्व सुख मिळते। जेव्हा तुम्ही रक्षक असता तेव्हा कशाचीही भीती राहत नाही। आपण तेज संहारो आपे। तीनो लोक हाकते कापे। तुमचे तेज फक्त तुम्हीच सांभाळू शकता।
तुमच्या एका गर्जनेने तिन्ही लोक थरथर कापतात. भूत पिसाच निकट नहीं आवे. महावीर जब नाम सुनावे. जेव्हा तुमचे महावीर हे नाव घेतले जाते तेव्हा भूत प्रेत जवळही येत नाहीत. नासै रोग हरै सब पीरा. जपत निरंतर हनुमत बीरा. वीर हनुमानाचे निरंतर नाव जपल्याने सर्व रोग आणि वेदना नष्ट होतात. संकट ते हनुमान छुडावे. मनक्रम बचन ध्यान जो लावै. जे लोक मनाने, कर्माने आणि वाचेने हनुमानाचे ध्यान करतात त्यांना हनुमान सर्व संकटांतून मुक्त करतो. सब पर राम तपस्वी राजा. तिनके काज सकल तुम साजा. तपस्वी राजा श्रीराम सर्वांचे स्वामी आहेत. त्यांची सर्व कामे तुम्ही यशस्वी केलीत. और मनोरथ जो कोई लावे. सोई अमित जीवन फल पावे. जो कोणी इतर कोणतीही इच्छा मनात धरून तुमच्याकडे येतो त्याला जीवनाचे अफाट फळ मिळते. चारो जुग प्रताप तुम्हारा. है परसिद्ध जगत उजियारा. तुमचा प्रताप चारही युगांत पसरलेला आहे. तुमचे यश संपूर्ण जगात प्रकाशमान आहे. साधू संत के तुम रखवारे. असुर निकंदन राम दुलारे. तुम्ही साधू संतांचे रक्षक आणि असुरांचा नाश करणारे आहात. तुम्ही श्रीरामाचे अत्यंत लाडके आहात. अष्टसिद्धी नवनिधीके दाता. असं बरं दीन जानकी माता. तुम्ही 8 सिद्धी आणि 9 निधींचे दाते आहात असे वरदान तुम्हाला माता जानकीने दिले आहे. राम रसायन तुम्हारे पासा. सदा रहो रघुपती के दासा. तुमच्याकडे रामनामाचे औषध रसायन आहे. तुम्ही सदैव श्रीरामाचे दास राहता. तुम्हारे भजन राम को पावे. जन्म जन्म के दुख बिसरावे. तुमचे भजन केल्याने श्रीराम प्राप्त होतात आणि जन्मांतरीचे दुःख दूर होते. अंतकाल रघुबरपूर जाई. जहाँ जन्म हरी भक्त कहाई. मृत्यूसमयी असा भक्त रामधामाला वैकुंठाला जातो आणि जिथे जन्म घेईल तिथे हरिभक्त म्हणूनच ओळखला जातो. और देवता चित्त न धरई. हनुमत से सर्व सुख करई. इतर कोणत्याही देवतेची उपासना न करताही केवळ हनुमानाची सेवा केल्याने सर्व सुखे प्राप्त होतात. संकट कटे मिटे सब पीरा. जो सुमिरे हनुमत बलबीरा. जो शक्तिवान हनुमानाचे स्मरण करतो त्याचे सर्व संकट आणि वेदना दूर होतात. जय 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 हनुमान गोसाई. कृपा करहू गुरुदेव की नाई. हे स्वामी हनुमाना तुमचा विजय असो. माझ्यावर एखाद्या गुरुदेवाप्रमाणे कृपा करा. जो 7 बार पाठ कर कोई. छूठी बंदी महासुख होई. जो कोणी 100 वेळा या चालिसाचे पठण करेल तो सर्व बंधनांतून मुक्त होईल आणि त्याला परमानंद मिळेल. जो ये पढे हनुमान चालिसा. होय सिद्धी साखी गौरीसा. जो कोणीही हनुमान चालिसा वाचेल त्याला निश्चितच सिद्धी प्राप्त होईल याची साक्ष स्वतः भगवान शंकर देतात. तुलसीदास सदा हरिचेरा. कीजय नाथ हृदय मह डेरा. तुलसीदास नेहमी श्रीहरीचा दास आहे. हे नाथ आपण माझ्या हृदयात नेहमी निवास करा. दोहा. पवनतनय संकट हरन मंगल मूर्ती रूप. राम लखन सीतासहित हृदय बसहू सुरभूप. संकट दूर करणारे आणि मंगल मूर्तिरूप असलेले पवनपुत्र हनुमान आपण श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेसह माझ्या हृदयात कायमचे वास्तव्य करावे. तर मित्रांनो, हा होता हनुमान चालिसाचा सोपा मराठी अर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुढच्या एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा आपल्या लाडक्या चॅनेलला. जय बजरंगबली.